हॅलो गाईज, गुड नाईट एव्हरीवन. सो गुड नाईट याकरता की आता 12 वाजलेले आहे आणि मी लावते आता मेहंदी. कारण की आज दुपारी वेळ नाही मिळाला आणि उद्या आहे वटपौर्णिमा. तर त्याचीच तयारी मी आता करते आहे. कारण की खूप दिवस झाले, म्हणजे 1 वर्ष झालं मी मेहंदी नाही लावलेली आहे. तर म्हटलं चला उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मेहंदी लावू म्हणून मेहंदी लावायला लागली आहे. सो आज आता 12 वाजले आणि माहिती नाही किती वेळ होणार आहे. तर चला मग मी तुम्हाला दाखवते मेहंदी कशी काढली ती. तर हे बघा, माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि छान झालेली होती माझी मेहंदी लावून. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मेहंदी वगैरे झाली आणि त्यानंतर मी इथे साखर आणि लिंबाचं पाणी बनवलं आणि ते लावते आहे. यामुळे काय होते की मेहंदी अशीच राहते, निघत नाही मेहंदी. नाहीतर मेहंदी निघून जाते आणि कलर तेवढा पाहिजे तसा येत नाही. त्यामुळे मी लावून घेतलं आणि आता मला झोपायचं होतं कारण रात्रीचे आता 2 वाजलेले आहे. तर चला मग, गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर हा आहे वटपौर्णिमेचा दिवस. तर आज मी उठलेली आहे 7 वाजता, कारण रात्री खूप उशीर झाला होता. मला मी दाखवली की मी मेहंदी काढत आहे. तर मी मेहंदी काढलेली आहे, ही बघा. तर त्याला कलर नाही येत आधी, थोड्या वेळाने याला कलर येतो, म्हणजे 1 दिवसानंतर याला छान कलर येतो. तर मेहंदी काढली आणि रात्री 2ला झोपली आणि याला 7ला उठलेली आहे. उशिरा आज कुठेच मॉर्निंग वॉक वगैरे कुठेच गेली नाही आहे. आता उठली सर्व फ्रेश वगैरे. आज आहे वटपौर्णिमा, त्याची तयारी करायची आहे. तर मी लवकर लवकर आपलं आटवून घेते आणि नंतर तयारी करते. मग ते किती वेळ होते, कारण की मला बाहेर पण जायचं आहे नंतर. सो चला फटाफट आवडते माझं. सर्वात आधी तर चहा करते आणि नंतर माझ्या कामाला लागते आणि नंतर मग कसा वेळ होतो. मेहंदी लावली कशी वाटली मला नक्की सांगा. मला दुनिया त्याला लावायची होती, पण वेळ नाही मिळाला मला. सो म्हणून मी एकाचं करायला लावली. पण असं चला मग चहा करते आधी आणि नंतर भेटते तुम्हाला. तर इथे माझा चहा झालेला होता. तर आता चहा घेऊन घेते. आणि आज उशिरा उठल्यामुळे मी माझं मॉर्निंग ड्रिंक काही घेतलेलं नाही, कारण चहा आणि त्या ड्रिंकमध्ये मला 1 तासाचा डिस्टन्स ठेवावा लागतो. त्यामुळे आज ते काहीच घेतलेलं नाही. तर आता चहा पिऊन घेते. छान अशा उमललेल्या आहेत. हे बघा, या त्याच आहेत ज्या मी 2 दिवसाआधी मी तुमच्याशी शेअर केलेल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तोडते आहे. हे बघा छान. आणि आता याचा गजरा बनवून घेते मी. चला, तर कसा वाटला माझा दूध कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता जाते मी पूजा करायला. चला. काही मी आता रेडी झाली ना, आता चालली बघा पूजा करायला. चला चला.
मी ते घेऊन घेतलं आणि सर्वात आधी ते पानावर सुपारी ठेवली आणि ते गणपती बाप्पाचं म्हणून पूजन करून घेतलं. सर्वात आधी तर दिवा लावला आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करून घेतलं. पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी बायांना हळदीकुंकू दिलं. तर इथे मला वाटलं की बाया नाही राहणार, पण इथे बाया होत्या. तर मी त्यांना हळदीकुंकू दिलं आणि ओटीसुद्धा दिली. तर इथे माझ्या मुलीने मागून शूट घेतला, त्यामुळे इथे काही दिसत नाही आहे. आणि बाकीच्या पण बाया होत्या, त्यांना पण मी हळदीकुंकू आणि ओटी दिली. तर माझी पूजा यावर्षी खूप छान झाली होती. मी खूप खुश होते की माझी पूजा छान झाली आणि माझ्या फॅमिलीने पण मला खूप सपोर्ट केला होता. आज मला रील शूट करण्यामध्ये, व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप आणि इकडे तिकडे नेण्यामध्ये सुद्धा मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी ते करू शकले. तर माझी बळाची पूजा वगैरे झाली आणि तर आम्ही गाडीमध्येच गेलो होतो आणि तिथे माझ्या लक्षात नाही राहिलं की मला व्हिडिओ शूट करायचा आहे, पण बाकीचा केला, मला करता नाही आला माझ्या फॅमिलीच्या. सो 3 वाजले आता मला आणि आता मी चाललो आहे घरी. खूप 10 वाजता किती वाजता फिरून राहिलो? 12 वाजतापासून आम्ही फिरून राहिलो वडाची पूजा करायला आणि फायनली छान झाली, व्यवस्थित झाली, रील शूट झाली, ब्लॉगसुद्धा बनला आणि आता घरी चाललो.